विषयावर मी जिल्हा परिषदेमध्ये बैठक लावलेली होती आणि ती बैठक दोन विषयावर होती. एक कुपोषित बालकं आणि दुसरा आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागाची चर्चा करत असताना शिक्षण विभाग, अशा काही बैठकांचं मी आयोजन केलं होतं. तर एक महत्त्वाची गोष्ट जी पहिल्यांदा आपल्याला सांगायची आहे की आपण जे काही गैरसमजातनं 632 कुपोषित बालकं आहेत अशा पद्धतीची एक चर्चा करतोय, तर ती थोडी बरोबर देखील आहे आणि थोडी चूक देखील आहे. खरी कुपोषित बालकं जी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, जी एकदम सिव्हिअर याच्यामध्ये आहेत, ती फक्त 38 आहेत. त्यातली 5 सिंधुदुर्गामधली आहेत, म्हणजे 34 आपल्याकडची आहेत. आणि 652 जी आहेत ही 652 त्या स्टेजमध्ये जाऊ नयेत यासाठी आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे आहे. आज त्या संदर्भामध्ये बैठक होऊन असं ठरलं की जे 38 बालकं आहेत त्यांना कशा पद्धतीनं या 1-2 महिन्यामध्ये या कुपोषणामधनं बाहेर काढता येईल त्याच्यासाठी एक यंत्रणा आम्ही तयार करतो आहे. यंत्रणा तयार करून त्यांच्या पालकांना विनंती करतो आहे की आम्ही एक हॉस्पिटलसारखीच एक सिस्टीम रत्नागिरीमध्ये उभी करतो आहे या कुपोषणाच्या बाबतीमध्ये, आणि त्यांच्या पालकांना मुलासकट तिथे आणून ठेवून त्याच्यातनं 8 दिवसाचं ट्रीटमेंट करून त्याच्यातनं ती मुलं बाहेर पडतात का, हा एक देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. डेरवणसारखं हॉस्पिटलसोबत घेऊन डेरवणमधनं जे प्रोटीन्सचे आणि लाडू दिले जातात ते देऊन त्याच्यातनं कुपोषण बाहेर येईल का, त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि DPCमधनं काही फंड देऊन औषधं किंवा पोषण आहार देऊन तिथनं ती स्टेज बदलता येईल का, हा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि 652च्या बाबतीमध्ये असा निर्णय घेतला आहे की जेवढे आपले 56 जिल्हा परिषदेचे सदस्य जे आहेत त्यांच्या प्रभागामध्ये, त्यांच्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण त्या एरियामध्ये जिथं जिथं कुपोषित बालकं आहेत तिथं त्याचं पालकत्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी स्वीकारावं, अशा पद्धतीचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्या पद्धतीनं प्रशासन काम करेल आणि वर्षभराच्या आत जो आकडा वाढलेला आपल्याला दिसतो तो 50% कमी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे आणि अजून 6-7 महिन्यानंतर याची प्रोसिजर सुरू होईल. आता अजून एक त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या पद्धतीनं गैरसमज करून घेतो, महाराष्ट्रामध्ये शेवटून 2 नंबरला रत्नागिरी आहे. म्हणजे कुपोषण कमी असण्यामध्ये महाराष्ट्रात 2 नंबरला रत्नागिरी जिल्हा आहे. परंतु कालची सगळं वातावरण बघून, आपण दिलेल्या बातम्या बघून मी देखील घाबरलो होतो की अशा पद्धतीनं कसं काय होऊ शकलं. आणि मग त्याच्यामध्ये काजी साहेबांची प्रश्न उत्तरं, त्याला उत्तरं, सगळं घाबरलो होतो मी. आता एवढं कसं काय कुपोषण निर्माण झालं, तसं काहीच नाही आहे. आपण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहोत. सॅम आणि मॅम असे 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. ते सॅमला देखील आपण 2 नंबरला आहोत आणि मॅमला देखील 2 किंवा 3 नंबरला आहोत. त्याच्यामुळं जिल्हा प्रशासन चांगलं काम करतं आहे. जिल्हा परिषदेचं प्रशासन देखील चांगलं काम करतं आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सगळे सभापती अतिशय डोळस पद्धतीने ह्या सिस्टीमकडे बघत आहेत. त्याच्यामुळे कुपोषण कमी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद ही अग्रेसर राहील आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करेल. नंबर 1. नंबर 2, PSC सेंटर जी आहेत ती दरवर्षी 10 PSC सेंटर स्मार्ट करण्याचा, त्याच्यानंतर मॉड्युलर OT करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आणि सुरुवातीला 10 कोटी रुपये जिल्हा परिषदेला द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामधनं आपली जी यंत्रणा आहे आरोग्याची ही स्थानिक लेवललाच मिळेल अशा पद्धतीचा निर्णय होता. जास्तीत जास्त नॅचरल डिलिव्हरी झाल्या पाहिजेत, त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे, अशी देखील चर्चा आमच्या बैठकीमध्ये झाली. तिसरी जी बैठक झाली त्याच्यामध्ये शालेय शिक्षणासाठी ज्या खोल्या लागतात त्या किमान 200 ते 250 खोल्या नव्यानं बांधण्याचा निर्णय आमच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि पहिला 15 ते 20 कोटी रुपयाचा टप्पा हा जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झालेला आहे. अगदी बरोबर आहे. त्यांना अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून एक सांगतो की वजन कमी आहे याच्यापेक्षा त्याला आपण काय म्हणतो, प्री मॅच्युअर्ड बेबी किंवा प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी जे होते त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ह्याच्यामध्ये स्थलांतरित बालकं देखील आहेत. म्हणजे प्रॉपर जिल्ह्यातलीच आहे त्याच्यातला भाग नाही. स्थलांतरित म्हणजे जी कामाला येणारी लोकं आहेत त्यांची जी बालकं आहेत
ती जी कुपोषित आहेत त्यांची नावं देखील याच्यामध्ये आहेत, परंतु ती देखील महाराष्ट्रातलीच जनता आहे, भारतातलीच जनता आहे. त्याच्यामुळे त्या मुलांना देखील संरक्षण देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या भावनेतनं आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. ते अवेअरनेस क्रिएट करणं देखील गरजेचं आहे. मला आज अधिकाऱ्यांनी असं सांगितलं, प्रॅक्टिकली ग्राउंडवर काम करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलं, मॅडमने देखील सांगितलं मला, आणि सभापती मॅडमने देखील सांगितलं की ज्यावेळी कुपोषित बालक झालेलं आहे हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळी आईवडिलांना आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये आणून ठेवून ट्रीटमेंट देण्याची एक योजना आपल्याकडे आहे. म्हणजे आईनं तरी येऊन थांबलं पाहिजे, मुलानं थांबलं पाहिजे. त्या आईला दर दिवशी 300 रुपये शासनाकडून दिले जातात आणि बाकी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ही देखील आपल्याकडची मानसिकता नसल्याचं कारण मला या सगळ्या मंडळींनी सांगितलं. म्हणूनच आपण एक हॉटेलसारखी सिस्टीम करता येईल का, त्याच्यामध्ये 8 दिवस आणून ठेवता येईल का, निदान हे शून्यावर आकडा येईपर्यंत अशी प्रोसिजर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातूनच आज आम्ही काही निर्णय घेतले.